मोती बने साहेब, मोहन पाटील साहेब, सुधाकर सोकुटे साहेब, एन.व्ही. पाटील साहेब, सुरेश पांगारकर साहेब, बाबूराव जाधव साहेब, विलास पाटील साहेब, अरुण मुळे साहेब, भास्कर रत्माने साहेब, विजयकुमार काळे साहेब, आरती शिंदे साहेब, डी.के. देशमुख साहेब, फकीरा जाधव साहेब, अनंतपाल साहेब, कांबळे साहेब, जलकोट साहेब, ठाकूर साहेब, भुगे साहेब, ठाकूर साहेब, गणपत सुर्गे, तुकाराम शिंदे, उदगीरचे आपले आणि जीवने साहेब आले, जीवने साहेब, चिमन शेट्टे साहेब, पंडित गावकरे साहेब आणि आपण सर्व माझ्या बंधूंनो, भगिनींनो, मातांनो, आपल्या लढ्याबद्दल आपल्याला माहिती आहे. पण लातूरची ही पहिली सभा आहे आणि यातील पुष्कळ लोकांना आपण पहिल्यांदाच भेटतोय, म्हणून थोडंसं विस्तृतपणे 10-5 मिनिटं घेतले चालतील ना? आवाज येतो बाबा? बोर तरी झाले ना? का अध्यक्षाचा कार्यक्रम असा असतो, तो 10वा बॅट्समन असतो. पहिले 9 लोकांनी बॅटिंग केलेली असते, बरोबर आहे? 10वा बॅट्समन असतो, त्याला सांगतात ओव्हर राहिले 2, रन काढायचे 100, बरोबर आहे का? बोलायचं, आवाज करायचा. तुम्हाला पहिले सांगतो, हे भाषण नाही, हा संवाद आहे. आणि आंदोलन कार्याजवळ आपल्यासारख्या म्हाताऱ्या आपल्याजवळ आता आपण सगळे शेअर होतो, अजूनही शेअर आहे. सिंह, वाघ, पण आता दातर आले नाही, नागपूर आले. तो दोस्तों यहाँ पर EPS 95 पेंशन धारकों के लिए यहाँ पर कमांडर अशोक रावत जी के नेतृत्व में यहाँ पर एक सभा रखी गई थी. इस सभा के अंदर बताया गया था कि जो भी आगामी जो भी प्लानिंग होगी या फिर किस प्रकार से हमारा संगठन आगे तेज चलेगा, उस चीज़ की जानकारी उन्होंने दी. और यहाँ पर जो उनका सेलिब्रेशन है NSC के तहत जो बनाया गया था और उसके अंदर डिटेल से उन्होंने बात कही थी. तो दोस्तों इस वीडियो को पूरा देखना, आपको समझ में आ जाएगा क्या क्या आगामी प्लान है, किस प्रकार से आगे नेतृत्व में कमांडर अशोक रावत जी के नेतृत्व में यहाँ पर जो टीम है क्या काम करेगी, EPS 95 पेंशन धारकों के जो हक है उनको मिल पाएगा. तो दोस्तों वीडियो के अंत तक पहले तो पूरा बने रहना, वीडियो को पूरा देखना, तभी आपको समझ में आएगा. और चैनल पर नए हो तो चैनल को सब्सक्राइब जरूर कर लेना. तो चलिए मैं आपको पूरा वीडियो दिखाता हूँ. स्वतःची पेन्शन आमदार खासदार मागच्या 15-20 दिवसापूर्वी 25,000 वाढवून घेतली. कारण त्यांना कोणाला विचारायची गरज पडत नाही. त्यांची पेन्शन 2 मिनिटात आणि आपली लढाई 10 वर्षापासून. त्यांची पेन्शन लाखो आणि आपली पेन्शन 7,500 करा म्हणून आपण नुसते त्यांच्या मागे हात जोडू. बरोबर आहे का? पटतं का? पटतं का? जर पटत असेल तर लढावं लागेल. हे पटतं का? आवाज दिले काय लागणार आहे? आपल्याला आपल्याशिवाय कोणीही मदत करणार नाही हे लक्षात ठेवा. जो उठतो जे हाती लागलं ते पळून जातो
मुलांना शिकवलं, त्यांची चड्डी बनियान अंडरपॅन्ट सगळं घेऊन दिलं, पुस्तकं घेऊन दिले, उधार पाधार केलं, उसना केलं, आणि त्या पोराला इंजिनियर बनवलं, डॉक्टर बनवलं. तर काय जे बनवलं, स्वतःच्या पायावर उभं केलं, बहीण भावाचे लग्न केलं. आज आमचं तोंड हे सगळं करताना सुटलं तर आम्हाला विचारायला कोणी रिकामं नाही. मुलं नाही, बायको नाही. सांगतो तुम्हाला, मुलगा डॉक्टर असेल पण त्या आमची मीटिंग करा 200 रुपये दे. तो एक दिवस देतो, दुसऱ्या दिवशी देतो, तिसऱ्या दिवशी त्याची बायको त्याला बोलवून घेते. ते बाबांना काय रोज नवीन नवीन लावलं, त्या दारू पितेत का, कवरली खेळते. तुमच्या घरात तुम्हाला सपोर्ट नाही, कारण आपली कंडिशन त्या झाडू सारखी आहे. पूर्ण घर झाडून घेतलं, आता दरवाजा काहीच नाही. आणि ज्या लोकांकडे आपले पैसे, ते लोक म्हणतात नाही तुमचं आमच्याकडे काही नाही हो. ज्यांच्याकडे आपले पैसे, आज तुमच्या लोकांची भारत सरकारच्या तिजोरी कमीत कमी 11 लाख कोटी रुपये. हे भाषण सगळीकडे जातं. मी क्लेम सांगतो तुम्हाला, 11 लाख कोटी रुपयाचा हिशोब. आणि म्हणून हे आंदोलन आहे की आमचं जीवन एकदा आहे. आम्हाला आतापासून मरेपर्यंत सन्मानानं जगायचंय आणि आम्हाला सन्मानानं मरायचंय. आम्हाला आमच्या दफन का कफन खूप गरीब नाही काय. आमच्या चितेची लाकडं आम्हाला स्वतः विकत घ्यायची, कारण पोरांचा भरोसा नाही. तो अमेरिकेत असला तर येणार आहे, आणि आला तर लाकडं मिळत नाही म्हणून टायरमध्ये जाणं. टायरमध्ये माहितीये, तयारी करून ठेवा, स्वतःचे लाकडं स्वतः घेऊन. ही परिस्थिती आहे. आम्हाला मिटिंगला मंत्र्यांनी बोलावलं. मी होतो, सिंग साहेब होते, बहुगुणाजी होते, आणि राजीवजी भटनागर होते, नरगुण साहेब होते. पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन झालं. त्यात आम्ही त्यांना समजून सांगितलं, तुमच्याकडे किती पैसा आहे आमचा, इतका पैसा आमचा तुमच्याकडे, त्याचं व्याज इतकं येतं दरवर्षी. त्याचा पैसा किती आणि त्या पैशावर 1 वर्षाचं व्याज किती. तुम्हाला वर्षभरात आमच्या मागच्या आणि आत्ताच्या पैशात मिळणाऱ्या व्याजाची रक्कम किती आहे हे आपण त्यांना आकड्याने सांगितलेलं आहे. आकडेवारीनुसार आपण नुसता भिकेचा कटोरा घेऊन जात नाही, एका हातात बडगा असतो आपल्या, बरोबर आहे, असायला पाहिजे की नाही. कारण आपण दयाची भीक नाही मागत, आपण आपला हक्क मागतोय. आणि तुमच्याजवळ जो आमच्या व्याजाचा पैसा आहे, मुद्दलाला हात न लावता, त्यातनं तुम्ही आम्हाला फक्त 20% पेन्शन म्हणून देऊ राहिले. बाकीचे म्हणजे आज तुम्ही निर्णय घेतला तर आमची पेन्शन 5 कोटीनं तुम्ही नुसत्या व्याजातून वाढवता. तुमचा फंड वाढत जाणार आहे, पण 8 कोटी लोक परत त्याला पैसा टाकणार. बरोबर आहे का. आपण त्यांच्या समोर मागणी केली 7,500 मागे भत्ता, पहिली मागणी. दुसरी मागणी, सर्वांना मेडिकल सुविधा 58 वर्षाच्या वयापासून. ते म्हणाले मंत्री महोदय, अरे वो तो 70 साल के बाद हर भारतीय को हमने दिया है. मी बोला सर व्हेरी गुड, थँक्यू, पण आमचा जो कामगार आहे तो उसासारखा इकडून घातला तिकडून चिपाट निघतं, चिपाट. 58 वर्षाच्या वयानंतर त्या माणसाला काय दम नाही, धमक नाही. त्यातले किती टक्के 70 वर्षापर्यंत जातील याची खात्री नाही. म्हणून आम्हाला 58 पासून मोफत आरोग्य सुविधा पाहिजे. म्हटलं का, बरोबर आहे का. आणि त्यांनी म्हटलं की आपण करू शकतो. 12 वर्ष तुम्हाला राज्य सरकारच्या इन्शुरन्स स्कीम मध्ये आम्ही मेडिकल फॅसिलिटी देऊ आणि 70 नंतर तुम्हाला आयुष्यमान भारत मध्ये देऊ. ही मागणी त्यांनी तत्वतः मान्य केलेली आहे. हा
ज्याच्यामुळं ही संघटनेची विविधता खूप मोठी आहे. ज्याला 3 लाख पगार आहे तो या संघटनेचा पेन्शनर आहे पुढे चालून, आणि ज्याला आता 5,000 7,000 पगार आहे तोही याचा पुढे चालून कार्यरत यामध्ये येणार आहे. आणि तुम्ही आपण जे शिपाई आहोत, जे आपण आज पुढे लढतो, त्याचा फायदा आदरणीय निर्मला सीतारामनजी आपल्या 3 भेटी झाल्या पैकी दुसरी भेट जी होती त्यामध्ये ह्या काही आणि दुसऱ्या आपल्या ताई पण होत्या, आणि आम्ही मुद्दाम त्यांना घेऊन गेलो. महिला, ती महिला आहे, तुम्ही चला, इथे चर्चा झाली. आपण निर्मला सीतारामन आतापर्यंत भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाचा जी भूमिका होती, हा स्टँड होता की तुमची स्कीम ही सेल्फ फंडेड स्कीम, म्हणजे तुमच्या पैशात तुम्ही मॅनेज करायचं, भारत सरकार तुम्हाला काही देणार नाही. पट्टा समजताय तुम्ही का बोलतो का? समजतंय का? तर तिथे भारत सरकार तुम्हाला काही मदत करणार नाही. त्यावेळेस आपण त्यांना सांगितलं, मॅडम फार नम्रपणे सांगितलं, म्हटलं श्रमयोगी मानधन योजनामध्ये जी असंघटित कामगारांसाठी आहे, तुम्ही 100% अनुदान करता भारत सरकार, मी 100 भरले तर तुम्ही 100 भरता. जी सरकारी कर्मचाऱ्यांची स्कीम आहे यूपीएस, पहिले ओपीएस, एनपीएस, यूपीएस, आता यूपीएस, त्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं कॉन्ट्रीब्युशन आहे 18.5%, आणि आमच्या स्कीम मध्ये तुमचं कॉन्ट्रीब्युशन 0 आहे. 1.16 तुम्ही देता, 1.16% ते ऍडमिनिस्ट्रेटिव्ह खर्चासाठी देता, आमच्यासाठी देत नाही. समजलं का? त्यांना म्हटलं एका मुलाला 100 पैकी 100, एका मुलाला 18.5 आणि दुसऱ्या मुलाला काहीच नाही. आम्ही या भारत मातेचे सावत्र पुत्र आहे का? हे आपण त्यांना, जेवढा हक्क त्यांचा आहे तेवढा हक्क आमचा आहे. एका देशात कोणाला काही काय मुगलाई आहे का? बरोबर आहे का? लोकशाही आहे का मुगलाई आहे? आणि म्हणून त्यानंतर त्यांनी हे सांगितलं की तुमचा प्रपोजल आल्यानंतर वित्त मंत्रालय तुम्हाला जेवढी शक्य आहे तेवढी मदत करेल. हा मोठा बदल आहे, त्यांच्या भूमिकेत बदल. आपली भेट 2 वेळ आदरणीय पंतप्रधानांशी झाली, 3 वेळ वित्तमंत्र्याशी झाली, आणि असंख्य वेळ श्रममंत्र्याशी झाली. तुमच्या माहिती करता सांगतो, हे झाली पॉलिटिकल चेंज. पण खरे जे डिसिजन मेकर्स असतात ते असतात ब्युरोक्रॅट. ब्युरोक्रेसीमध्ये भारताचा सगळ्यात मोठा अधिकारी असतो कॅबिनेट सेक्रेटरी. त्याच्याबरोबर आपली राऊंड टेबल कॉन्फरन्स झाली जवळपास 2 तासाची. आणि फायनान्स सेक्रेटरी, एक्सपेंडिचर सेक्रेटरी, श्रम सचिव म्हणजे लेबर सेक्रेटरी, या सगळ्यांच्या सोबत आपल्या मीटिंग झालेल्या आहेत. त्या सगळ्यांना विषय पटलेला आहे, आणि म्हणून आपला विषय पुढे चालत आलेला आहे. आता तुमची वेळ जिंकण्याची. तुम्ही कधीही जिंकू शकता. खरं म्हणजे आपण जिंकणार यात काही शंका नाही. पण काय की पहिल्यापासून आपण इतक्या लाटा खाल्लेल्या आहेत स्वतः
ते असा नाही तुझाच नाही पोत्यानं. बरोबर आहे? दादूकर बोला. आणि जर काम नाही झालं तर पुढच्या वेळेस तुम्हाला मूळ अक्षता द्यायला येईल लढण्याच्या. मुळच म्हणतो ना आपण, मुळं द्यायला येऊ की तलवारी काढा निघा. त्यावेळेस माझं हे दुखतं, पोरीचं लग्न आहे, नातू आजारी आहे, चलेगा नाही बॉस. बरोबर आहे? बोला ना. म्हणून आपल्याला आपलं काम होणार आहे शंका नाही. तुम्हाला एक सांगतो, तुम्ही फक्त इतके लोक नाही, मोठी सभा आहे, एवढेच लोक नाहीये, संपूर्ण भारतात तुमच्या सोबत अशीच लोक जबरदस्त संख्येत तुम्ही. अंदमानच्या एका माणसात 40 लोकांची संघटना आहे फक्त अंदमानमध्ये, तिथे लोकच नाही. पण त्या 40 लोकांची समस्या आपल्यापर्यंत आली तर त्याचं उत्तर पेपरला द्यावं लागतं. ही संघटनेची ताकद आपल्या मागे होती. ही राऊत साहेबांची संघटना नाही. हे फक्त व्यवस्थेसाठी पद आहे. ही संघटना तुमचीच आणि तुम्हीच चालवायची. कुणीतरी नादर्गे साहेब म्हणाले चांगले की ते 120 रुपये द्या. बरोबर आहे, संघटनेला पैसे लागतात. पण मी तुम्हाला सांगतो, आपल्या संघटनेचं जी पद्धत आहे ती साईबाबाच्या मंदिरासारखी आहे. कशी की जेव्हा ज्यांनी यायचं मंदिरात ते या, कोणाला ती जबरदस्ती नाही. तुम्हाला त्या बाबाचं दर्शन घ्यायचं तर घ्या, जबरदस्ती नाही. तुम्हाला त्या पेटीत पैसा टाकायचा तर टाका, जबरदस्ती नाही. पण जेवण फुल करून जा. बरोबर आहे? जेवण फुल करून जा. तसं आपल्या संघटनेचं आहे. जे इथं आले नाही त्यांना सांगा, जे 120 रुपये नसतील ते 120 रुपये म्हणजे काय. गावात आपण भंडारा करतो, कोणाची ज्वारी कोणाची मुडी असं करून देवाच्या पुढे भंडारा करतो. सगळे म्हणून आपण धान्य जमा करतो, सगळे मिळूनच खातो. बरोबर आहे ना? तसा हा भंडाऱ्याचा प्रकार आहे. हा महायज्ञ आहे. भंडारा म्हणजे काय? यज्ञ. हा महायज्ञ आहे. या महायज्ञात माझी सुद्धा काही ना काही आहुती पाहिजे या भावनेसाठी 10 रुपये महिन्याला आहे. समजा तेही द्यायच्या जीवावर आलं, मग समजा जर राऊत साहेब स्टँडवर भेटले, कडची आवाजली. बरोबर आहे ना? तेवढं जमतं की नाही आपल्याला करायचं. आणि नाही केलं तरी काय, जे 120 रुपये देणार नाही त्यांना तुम्ही हात जोडून सांगा, म्हणा तुम्ही घाबरू नका, तुम्ही 120 रुपये दिले नाही तरी सुद्धा तुमची पेन्शन वाढणार. बरोबर आहे? तसं हे आपलं मंदिर आहे. या मंदिरासारखा कार्यक्रम आहे, हा प्रण आहे आणि हा एक यज्ञ आहे. या यज्ञात आपण सगळे सामील आहोत. आणि कोणी यज्ञ म्हणतं, कोणी आपल्या जुन्या इतिहासात गोंधळ म्हणायचं, असंच आहे. हे सगळं आपल्याला गोंधळही करावं लागणार आणि प्रार्थनाही करावं लागणार, असं हे आंदोलन. आता या ताईने सांगितलं की इतके सगळे लोक दिसतात, बाया दिसतच नाही, आमची छबुताई सोडली तर कोणीच नाही. बरोबर आहे? स्वतःच्या बायकोला जर सोबत आणलं तर आपली संख्या ताबडतोब दुप्पट होते ना. हक्काची गोष्ट आहे की नाही? खरं आहे का? बरोबर आहे ना? पण मला हे सांगा, या ताईला समजलं नाही, किती लोकांचा बायको त्याच्या ऐकतात? किती लोकांच्या बायका त्यांचं ऐकतात? हात वर करा. बरं की नाही गेला. आता 2 कॅटेगरी आपल्याकडे, एक हात वर करणारा, एक ज्याच्या बायका त्यांचं ऐकतात. बरोबर आहे? आणि दुसरे ज्याच्या बायका त्यांचं ऐकतात. बरोबर आहे? दोघांसाठी ज्याच्या बायका ऐकतात त्यांना सांगायचं, ते पोखरकर साहेब सांगत होते, तुला पेन्शन बद्दल माहिती पाहिजेच पाहिजे, नाही तर मी मेल्यावर कसं होईल, तुला यावं लागेल. समजदार बाई. बरोबर आहे ना? ज्यांच्या बायका ऐकत नाही त्याला सांगा. ते राऊत साहेब ते म्हणत होते, पुढच्या वेळेस बायकोला घेतल्याशिवाय यायचं नाही. कोणाच्या बायकोला ते सांगितलं नाही. एक बाई घेऊन जाणार आहे, तुला यायचं ना दुसरी.
म्हणून स्त्रियांचं महत्व खूप आहे. मातृशक्तीमुळे सगळ्याच गोष्टी साध्य होतात. तुम्हाला सांगतो, शंकराचं देऊळ खाली असतं, मातेचं मंदिर वर असतं. त्या मातेला ती आपली पत्नी जरी असली तर कुणाची माता आहे, कुणाची भगिनी आहे, तिला घेऊन यायलाच पाहिजे. पुढच्या वेळेस लातूरकर मोठ्या संख्येने स्त्रिया आहेत. तर आपण सगळे म्हणून जिंकणार यात काही शंका आहे. हायर पेन्शनचं, मिनिमम पेन्शनचं, कुठल्याही प्रकारचं. आता काही लोक मला भेटले, आमचं ते हे काही 20 वर्षानंतर पेन्शन बंद झाली वगैरे. न घाबरता, न वेळ काढून नादर्गे साहेबांना ज्यांना शक्य आहे त्यांनी, आंबेडकर साहेबांना ज्यांना शक्य आहे त्यांनी, कोथरकर साहेबांना, आपल्या नेत्यांना भेटा, पाटील साहेब, आणि त्याचा प्रश्नाचा आपण हे लावू, छडा लावू, आणि तुम्हाला न्याय मिळेल. जिथे न्याय मिळत नाही तिथे 1000 लोक जाऊन EPFOला न्याय मागू. बरोबर आहे? बरोबर आहे का? त्याचा प्रश्न आहे म्हणून मी येणार नाही असं नाही हो. बरोबर आहे? चला, बराच वेळ तुम्ही दिला. आणि दुसरी गोष्ट सांगतो, टी शर्ट आहे ना आपले, टी शर्ट खूप चांगले टी शर्ट आहेत. 150 रुपये सिलाई होत नसते तेवढं, ते घ्या. कारण जिथे माझा अनुभव असा आहे, मंत्र्याच्या ऑफिसमध्ये आम्ही गेलो की तो वॉचमन, तो जो गुरखा होता, तो धावत जाऊन सांगायचा मंत्र्याला, सर्व टी शर्ट मध्ये आहे टी शर्ट. हे फरक पडत आहे. गुवाहाटीमध्ये आपले काही लोक भीमामालिनी त्यांचा काही कल्चरल प्रोग्राम होता, नृत्य वगैरे, हे लोक गेले भेटायला. खूप गर्दी झाली आहे. भीमामालिनींना ओळखतात, त्या टी शर्ट ओळखतात सगळे. त्याच्यामध्ये बाकी सोडा, तुमको बोला ही टी शर्टची किंमत आहे. तुम्ही जर पोलीस स्टेशनमध्ये गेले टी शर्ट घालून, फरक पडतो. म्हणून हे टी शर्ट ज्यांना पाहिजे असेल, हे कंपल्सरी नाही, त्यांनी नक्की हे टी शर्ट घ्यावं. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, तुम्ही आतापर्यंत असं कधी पाहिलं का की देव आपल्या देवळातून आपल्या घरी आला आणि म्हटलं माझ्या पाया पड, असं झालं का? आपण जातो देवळात, त्याच्या पाया पडतो. बरोबर आहे? बुलढाण्याहून या माझ्या देवळात, माझ्या देवाला म्हणजे तुम्हाला तुमचं दर्शन घ्यायला हे नातं आहे. लक्षात आलं ना? मी बुलढाण्याहून या देवळात आलो तुमचं दर्शन घ्यायला, म्हणजे तुम्ही झाले देव आणि मी झालो भक्त. बरोबर आहे? इतकं खुशी नका होऊ. तुमचे देव कुठे सांगा? तुमचे देव ते जे इथे नाही आले, ते थोड्याफार रिकाम्या खुर्च्या सुरू आल्या ना, ते तुमचे देव आहे. मग कोण कोण येत नाही? एक तर जो माणूस ज्याच्याकडे बिलकुल आरोग्य नाही, तो आडवा पडलेला आहे. दुसरा ज्याच्याजवळ बिलकुल पैसा नाही, तो खर्चच करू शकत नाही. तिसरा असतो अहंकारी. अरे कितीला काय करायचं आपल्याला, आहे पण श्रीमंत माणसं. बरोबर आहे पाटील साहेब? आणि चौथी कॅटेगरी अशी असते देवांची, त्यांचं होईल तर आपलं होईल, त्यांचं होईल तर आपलं होईल. कशाला जायचं? हे सगळे देव आहेत, त्यांना शोधा. जसा मी माझ्या मंदिरात आलो तसे तुम्ही तुमच्या मंदिरात जा आणि त्याला म्हणा, देवा प्रभू तुमचं बी होणार आहे, चला. बरोबर आहे का? तर ही आपण अपेक्षा करू. पुष्कळ लोक म्हणतात काय ते राऊत साहेब किंवा युट्यूबवर तर खूप चालू असतं मस्त धनाधन, करमणूक, खूप करमणूक, की ते इथे सभा झाली, तिथे सभा झाली, आज मिलेगा 1 जून को मिलेगा, दुसऱ्या दिवशी 2 जून को मिलेगा, 3 जून को मिलेगा. अरे भाई, कोणत्या जूनला मिळणार आहे नक्की सांग ना. पण हे पैसे कमवण्याचे धंदे ते चालूच आहे. काही लोक म्हणतात राऊत साहेबांना तर पेशन्स भरपूर आहेत, त्यांना काय करायचं त्यांच्याशी आपल्याशी. मग ते नक्की काहीतरी त्याचा स्वार्थ असतो. म्हणजे कसं, आपण रस्त्याने गेलो, कोणा राम केला की आपल्याला वाटतं चला उधारचा मागत नाही. बरोबर आहे की नाही? राम केला म्हणजे नक्की
पण लक्ष्मण त्या रामासोबत वनवासात गेला, पायी गेला, त्याचं रक्षण संरक्षण केलं, त्याचं जेवण बनवलं, त्याची चौकीदारी केली, त्याचे सगळे युद्ध लढलं आणि शेवटी रामाला त्याची सीता आणि त्याची अयोध्या मिळवून दिली. तर इतका समजा की सगळे नाते स्वार्थाचे नसता, तुम्ही माझे राम आहे, तुम्ही तुमचा लक्ष्मण. या भावनेने आपण काम करणार आहे. या जगात कोणी युगपुरुष राम नाही होऊ शकत, पण तुम्हाला मी खात्रीने सांगतो, लक्ष्मण बनण्याचा आपला कुणाचाच हक्क कोणी हिरावून घेऊ शकत नाही. बरोबर? एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवण्याअगोदर 2 नारे लावतो. चालेल? नारे साधे. हम सब म्हणजे कोण? वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे, वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या तो दोस्तों अभी आप सुन रहे थे कमांडर अशोक रावत जी को EPS 95 पेंशन धारकों के जो लिए हक के लिए मांग के लिए जो लड़ रहे हैं और उनको जो उनका वादा है 7,500 का और प्लस DA का, तो उनको ये दिलाने की उनकी जो घोषणा है या उनके वादे हैं वो देखते हैं किस प्रकार से नज़र आते हैं ग्राउंड में। तो ये यहाँ पर आपको वीडियो समझ में आया होगा, पसंद आया होगा। तो दोस्तों कैसा लगा मेरा वीडियो? अगर मेरी वीडियो आपको पसंद आए तो लाइक करें, आगे शेयर करें, चैनल पर नए तो चैनल को सब्सक्राइब जरूर कर लेना।